नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण साबुदाणा न भिजवता आणि एकदम खमंग आणि खुसखुशीत आणि मऊसूत साबुदाणे थालीपीठ कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर बऱ्याच वेळेस आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजवायला विसरून जातो. अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने झटपट हे थालीपीठ करू शकता. एकदम पटकन होणारा हा थालीपीठ आहे आणि एकदम मऊसूत आणि करायला एकदम सोप्पं आहे. तर हे थालीपीठ अजिबात चिवट होत नाही. तर एकदम मस्त आपलं इथे मऊसूत साबुदाण्यापासून आपले हे थालीपीठ बनून तयार झालेले आहे. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. एक मोठी वाटी इथे मी कच्चा साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यासाठी एक बारकी वाटी भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि इथे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि थालीपीठला लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे आपण कच्चे साबुदाणा घेतलेला आहे, ते साबुदाणा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि छान आपल्याला याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर साबुदाणा आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा नाही, तर आपल्याला हे साबुदाणा अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे. जाडसर वाटून घेतल्यामुळे थालीपीठाला छान कुरकुरीतपणा येतो आणि एकदम थालीपीठ छान लागते. तर इथे मी सगळा साबुदाणा छान जाडसर वाटून घेतलेला आहे. तर आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता, त्याच वाटीने इथे 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर अंदाज बघून थोडं-थोडं आपल्याला या पिठामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे आणि आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही साबुदाण्यामध्ये पाणी घातल्यामुळे एकदम छान याच्यामध्ये पाणी शोषून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पाणी घालून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे. हे पीठ भिजेपर्यंत आपण एक वाटण करून घेऊया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा सेंधव मीठ, 1 चमचा जिरे घालून आपल्याला याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपण छान ठेचा वाटून घेतलेला आहे. तर इथे आपण जे 2 कच्चे बटाटे घेतले होते, त्या बटाट्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्या बटाट्यावरची साल काढून घ्यायचं आहे. तर इथे मी दोन्ही बटाट्यावरची साल छान काढून घेतलेली आहेत. तर या बटाट्याला आपल्याला छान खिसणीने आपल्याला हे बटाटा छान खिसून घ्यायचा आहे. तर आपल्याला बारीक खिसणीनेच आपल्याला हे बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी इथे दोन्ही पण बटाटे छान खिसणीने खिसून घेतलेले आहेत. तर आपण हे साबुदाण्याचं एक 10 मिनिटासाठी पीठ भिजण्यासाठी ठेवलं होतं. तर इथे आपलं छान हे साबुदाण्याचं पीठ भिजलं गेलेलं आहे. तर या भिजलेल्या पिठामध्ये आपल्याला जे आपण खिसून घेतलेले 2 बटाटे आहेत, त्याचा खीस घालून घ्यायचा आहे आणि वाटून घेतलेला ठेचा पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार सेंधव मीठ घालून घ्यायचं आहे. भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये सुरुवातीला पाणी अजिबात घालायचं नाही. तर तुम्हाला गरज वाटली तर तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आहे. तर इथे मी या पिठामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. कारण इथे मी 2 बटाटे खिसून घातलेले आहे. तर बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश आहे म्हणून मी अजिबात इथे पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घेतलेलं आहे. बघितलात तुम्ही एकदम मस्त आपलं इथे मऊसूत इथे पीठ मळून झालेलं आहे. तर आपल्याला या पिठाला एक 10 मिनिटासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पीठ भिजण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर इथे मी एक 5 ते 10 मिनिटं हे पीठ भिजण्यासाठी ठेवलं होतं. तर इथे मस्त आपलं इथे पीठ छान भिजलं गेलेलं आहे. तर हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि छान आपल्याला या पिठाला छान गोल-गोल करून आपल्याला इथे मस्त एक उंडा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी उंडा बनवून घेतलेला आहे. तर आपल्याला थालीपीठ थापण्यासाठी इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्या कॉटनच्या कपड्याला ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा उंडा ठेवून छान हाताला पाणी लावून आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर हे थालीपीठ थापताना एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम जाडही करायचं नाही.
तर अशा पद्धतीने इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे. तर बघितलं तुम्ही एकदम मस्त थालीपीठ थापलं गेलेलं आहे. तर आपल्याला मधोमध इथे थालीपीठला एक छान होल करून घ्यायचा आहे. तर आपल्या इथे छान थालीपीठ थापून झालेलं आहे. तर आपण लगेचच हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तवा छान गरम झालेला आहे आपल्या इथे. तर त्या तव्यावरती एक अर्धा चमचा तेल घालून आपण आणि जे थालीपीठ आपण थापून घेतलेलं आहे, ते बाजू आपल्याला तव्यावर करायची आणि आपल्याला अलगद हाताने हे रुमाल काढून टाकायचा आहे. तर हे थालीपीठ आपल्याला एक अर्ध्या मिनिटासाठी छान हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं आपल्याला त्या होलमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि थालीपीठला पण छान तेल लावून घ्यायचं आहे. तर तुम्हाला तेल लावण्याच्या ऐवजी तूप पण लावलात तरी पण हे थालीपीठ छान लागते. तर एक अर्ध्या मिनिटांनी आपण इथे उलथण्याने छान हे थालीपीठ आपण पलटवून घेऊया. तर हे थालीपीठ भाजताना मध्यम आचेवरच आपल्याला हे छान आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. जास्त बारीकही करायचं नाही आणि एकदम फुलही करायचं नाही. मध्यम गॅसवरच आपल्याला हे थालीपीठ आपल्याला दोन्ही साइडनी छान भाजून घ्यायचं आहे. तर या थालीपीठला कलर किती सुंदर आलेला आहे बघा आणि दिसायला पण एकदम सुरेख आणि एकदम छान हे थालीपीठ दिसत आहेत. तर इथे आपण दोन्ही साइडनी तेल लावून छान आपण खमंग हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. तर हे थालीपीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक थालीपीठ थापून दाखवणार आहे. तर इथे मी एक उंडा घेतलेला आहे आणि छान इथे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. आणि या थालीपीठला आपल्याला मधोमध एक होल करून घ्यायचा आहे. तर छान थालीपीठ आपले हे ते थापून झालेलं आहे. तर आपण या थालीपीठला पण छान भाजून घेऊया. तवा गरमच आहे. तव्यावरती एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आहे आणि जी थालीपीठची बाजू आहे ती आपण तव्यावरती घालून आपल्याला हे छान अलगद हाताने हे रुमाल काढून घ्यायचा आहे. थालीपीठला तेल लावून घेऊया आणि थालीपीठ आपण हे छान पलटवून घेऊया. तर आपल्याला दोन्ही साइडनी तेल लावून आलटी-पलटी करून अशाच पद्धतीने हे थालीपीठ छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं छान थालीपीठ भाजलं गेलेलं आहे. तर आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी एक 3 ते 4 थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. तर इथे आपले साबुदाण्याचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. तर बऱ्याच वेळेस आपण साबुदाणा भिजवायला विसरून जातो. तर अशा वेळेस तुम्ही असे पटकन तुम्ही थालीपीठ करून खाऊ शकता. आणि अगदी पोटभरीचे हे मस्त हे थालीपीठ आहेत. तर तुम्ही लिंबाच्या लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत मस्त हे थालीपीठे लागतात. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपली इथे मऊसूत एकदम छान आपले इथे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. तर हे थालीपीठ गरमागरम जर खाल्लात तर एकदमच चवीला भारी लागतात. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.